सर्वांना हवं वाटणारं मधाळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व की ज्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार उंचीची कामगिरी आपण सर्वांनी पाहिली। कैलासवासी प्राचार्य हनुमंत चाचर साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या चाचर परिवाराचे आप्तस्वकीय नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थ मंडळी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालोय। आज या व्यक्तीला श्रद्धांजली वाहत असताना या श्रद्धांजलीचं स्वरूप, श्रद्धांजलीचं एक प्रारूप म्हणून प्रवचन रूपी सेवेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले। परमार्थात मुरलेली जुनी जाणती मंडळी माझ्या समोर आहेत। मोजक्या प्रमाणात महिला वर्ग आहे आणि काही प्रमाणात पुरुष वर्ग आहे। तसं नियोजित कार्यक्रम 9 ते 11 या वेळेचा ठरला होता, पण जास्तीत जास्त लोकांना उपस्थिती लावता यावी आणि कार्यक्रम ऐकायला मिळावा आणि म्हणून आपण थोडंसं 10च्या आसपास या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आणि प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत असताना, संत साहित्यावर परामर्श घेत असताना इथं उपस्थित असलेल्या सर्वांना माझं सांगणं असेल की फक्त देवधर्माच्या गप्पा आपल्याला ऐकायला मिळतील असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो पहिला काढून टाका। आजच्या प्रवचनातून आपल्याला असे काही विचार आत्मसात करायचे जे आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतात। संत साहित्याचा परामर्श आपल्याला घेता आला पाहिजे। संत चरित्राचे दाखले आपल्या जीवनाशी किती सुसंगत आहे हे आपल्याला तपासून पाहता आलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रवचन ऐकून घरी जाताना आम्हाला आमच्या जीवन पद्धतीमध्ये, आमच्या आयुष्यामध्ये जर काही ठराविक प्रकारची दुरुस्ती जर करता आली तर खऱ्या अर्थानं ही आज या सरांना वाहिली गेलेली श्रद्धांजली ठरेल। प्रवचनाला आल्यानंतर फक्त जन्ममृत्यूच्या गप्पा ऐकणं अपरिहार्य नाही। आपल्या समोर जे आयुष्य उरलेलं आहे त्या आयुष्याकडे आम्ही दुरुस्ती करण्याच्या हेतून पावलं टाकली पाहिजे। आणि प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत असताना मला जगद्गुरु तुकोबांचा एक अभंग आज तुमच्या समोर असा मांडायचा आहे की खऱ्या अर्थानं जो अभंग आजच्या सद्य परिस्थितीला फार मिळता जुळता आणि सुसंगत आहे। संत साहित्याचं चिंतन तुमच्या समोर मांडत असताना त्याला एक दोरी, त्याला एक रेषा असणं गरजेचं आहे आणि त्या रेषेतलाच अभंग तुमच्या समोर मांडतो। तुकोबांचा 4 चरणाचा अभंग आहे। आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। प्रवचनाला तुकोबांचा जो अभंग घेतोय त्या मागचं कारण आहे की आपल्याला फक्त या ठिकाणी अभंगाचा अर्थच समजून घ्यायचा नाही, तर इथून घरी जाताना आम्हाला आमच्या जीवन पद्धतीमध्ये, आमच्या आचरणामध्ये काही ठराविक दुरुस्ती करता आल्या पाहिजे आणि म्हणून आजचा हा अभंग निवडलाय। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। थोडंसं वास्तवावर बोलतो मी। आता तरी पुढे हाचे उपदेश या अभंगाचे सुरुवातीचे शब्द काय आहेत? आता तरी, तुम्ही जागेत। आता तरी पुढे हाचे उपदेश, महिला वर्ग, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा या अभंगाचे सुरुवातीचे शब्द काय आहेत? आता। हा अभंग आजच्या प्रवचनाला निवडण्याचं कारण म्हणजे आजच्या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आता। तुम्ही जागेत ना? आता तरी हाच अभंग आजच्या सेवेला का निवडतोय मी? कारण या अभंगाचे सुरुवातीचे शब्द आता। थोडंसं स्पष्ट करून सांगतो। गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला। कोरोना महामारीच्या काळात आपण पाहिलं काही देशांमध्ये माणसं जाळायला आणि पुरायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती। माझा मुद्दा पुढे बारकाईने ऐका। एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं मरताना, दगावताना आम्ही पाहिली, तरी देखील परमेश्वरानं आम्हाला जिवंत ठेवलंय। ही परमेश्वराची आमच्यावर सर्वात मोठी कृपा आहे। मी एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं आम्ही दगावताना पाहतोय, तरी देखील परमेश्वरानं आम्हाला वाचवलंय, जिवंत ठेवलंय आणि म्हणून तुकोबांचे शब्द आम्हाला आज ऐकले पाहिजे। आता
आता तरी. एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं आम्ही मरताना पाहतोय. बरं जरा कुठे कोरोनाच्या बातम्या कमी झाल्या तर महापूर आला, गावाच्या गावं वाहून चालली आहेत. बातम्या पाहता ना तुम्ही. दरड कोसळली, वीज कोसळली, झाडं कोसळली. कोणत्या क्षणी कोणत्या घटनेला सामोरं जावं लागेल सांगता येत. मग आज इतकी क्षणभंगुरतेची परिस्थिती असताना जर परमेश्वर यातून सगळ्यातून आम्हाला बाजूला काढतोय, वाचवतोय, जिवंत ठेवतोय, तेव्हा तुकोबांचे शब्द आम्ही ऐकले पाहिजे. आता तरी, आता तरी. ह्या शब्दांमुळे आपल्याला आज आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं की आता तरी. आता बऱ्याच लोकांचं अजून मला प्रवचनात लक्ष दिसत नाही, मग मला परत म्हणावंसं वाटतं आता तरी, आता तरी. इथून मागं नाही आम्ही लक्ष देऊन प्रवचन ऐकलं. इथून मागे नाही महाराज आम्ही कपाळी बुक्का लावण्याचा विचार केला. महाराज इथून मागे नाही आम्ही गळ्यात तुळशीची माळ घालण्याचा विचार केला. इथून मागे नाही आम्ही अहंकार सोडण्याचा विचार केला. इथून मागे नाही आम्ही हेकेखोरपणा सोडण्याचा विचार केला. इथून मागे नाही आम्ही प्रेमानं सर्वांशी वागण्याचा विचार केला. इथून मागे जे झालं ते झालं. पण आता तरी. तुकोबांचा हाच अभंग निवडण्याचं कारण की तुकोबांच्या अभंगाचे सुरुवातीचे शब्द हे आता तरी. आता तरी पुढे हाचे उपदेश. इकडे लक्ष द्या. आता गंमत अशी झाली, आपलं कार्यक्रम चालू आहे मेन गेटवर. आता कोणता VIP माणूस आला का तुमचं लक्ष कुठं. आणि मला जेव्हा मी व्याख्यानांच्या आणि प्रवचनांच्या कार्यक्रमाला जातो, मला जेवण न देता जरी लोकांनी घरी पाठवलं तरी राग येत नाही. पण प्रवचनात जर लक्ष कुणाचं नाही असं दिसलं की मला अजिबात हुरूप राहत नाही. कारण मनोरंजनाची जागा नाही. ही जागा काय करमणुकीची जागा आहे का. अजूनही आपला समाज या कीर्तन प्रवचनाच्या व्यासपीठाकडे तितक्या गांभीर्यानं पाहत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. मला बऱ्याच लोकांच्या कपाळावर आज गंध दिसत आहेत, गळ्यात माळा दिसत आहेत. वारकरी संप्रदायाची मंडळी आपण सगळी. कीर्तन प्रवचनाच्या या व्यासपीठाकडे बघताना अजूनही आम्ही गांभीर्यानं बघत नाही. ही फार शोकांतिक आहे. मोठे विषय निघाला म्हणून सांगतो. पुण्यातल्या एका राजकीय व्यक्तीचा मला फोन आला होता. म्हणले चैतन्य महाराज तुमच्या कीर्तनाची आम्हाला तारीख पाहिजे. म्हटलं कशा निमित्त कार्यक्रम आहे. म्हणले मुलीचं लग्न आहे. लग्नात कुठे कीर्तन होतात का. उभ्या बाजारात कथा येतो ना, आवडे पण धरीनाथ. देवाला आवडत नाही अशी उभ्या बाजारात त्याची कथा मांडलेली. कीर्तन प्रवचनाच्या ज्ञानदान करणाऱ्या या व्यासपीठाकडे बघण्याची आपली मानसिकता काय झाली. लोक काय म्हणून बघतात त्या व्यासपीठाकडे हे मला सांगायचंय तुम्हाला. त्या व्यक्तीचे पुढचे शब्द ऐका. मी त्याला थोडीशी संमती दाखवली. म्हटलं जर मी कार्यक्रमाला आलो, जर मी समजा कार्यक्रमाला आलो तर कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल. रूपरेषा नियोजन काय आहे. म्हटलं महाराज 12 ते 2 जेवणाची वेळ आहे. 12 ते 2 जेवणाची वेळ आहे. संध्याकाळी 4 ते 6 लग्नाची वेळ आहे. म्हटलं जर मी आलो तर कार्यक्रमाचं रूपरेषा काय, नियोजन काय. म्हणजे 12 ते 2 जेवणाची वेळ आहे. संध्याकाळी 4 ते 6 लग्नाची वेळ आहे. मध्ये 2 ते 4 2 तास होऊ द्या ना तुमचा खेळ. काय होऊ द्या. काय शब्द वापरले. विनोदासाठी नाही सांगितलं मी. खेळ आहे हा खेळ आहे. ज्या ज्ञानोबा तुकोबांनी आपली संपूर्ण हयात या समाजाच्या परिवर्तनासाठी घालवली, त्यांच्या कीर्तन प्रवचनाच्या व्यासपीठाकडे आम्ही खेळ म्हणून पाहतोय, करमणूक पाहतोय. सांगितलं कशासाठी. इथं बसल्यानंतर तुमची एकाग्रता मला अपेक्षित आहे. तुमचं लक्ष एकीकडं. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. कृष्णाचा अर्जुनाचा झालेला संवाद. इथं काय घडणं गरजेचं आहे. काय घडला पाहिजे. संवाद. नाही तर मी एकट्याने बोलत राहायचं माझं खरंय खरंय खरंय. इथं काय घडलं पाहिजे. संवाद. आणि त्याच्यामुळे हे सगळं सांगितलं कशासाठी. तुमची एकाग्रता मला महत्वाची आहे. तुमचे लक्ष विचलित दिसले की मलाही सांगायला हुरूप राहत नाही की आता तरी पुढे हाचे उपदेश. तुकोबांचा अभंग आहे आता तरी. पहिल्या शब्दावर आपल्याला बोलायचं आता तरी. तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे. मग प्रवचन सुरू झाल्यापासून महाराज तुम्ही आता तरी म्हणताय. आता तरी असं म्हणायला काय झालं. एवढं काय झालं. आता तरी. एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं मरताना आम्ही पाहतोय. बरं जी माणसं कोरोनाच्या काळात गेली, बारकाईनं ऐका. आज सरांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त फक्त प्रवचनाच्या गप्पा ऐकून उपयोग नाही. आपल्या समोर जे आयुष्य उरलंय त्याच्याकडे दुरुस्ती करण्याच्या हेतून पावलं टाकता आली पाहिजे. आणि म्हणून हे चिंतन करतोय आपण.
जी माणसं कोरोनाच्या काळात मरण पावली ती कोण होती? ती काय परग्रहाहून आली होती का? आपल्यासारखीच हाडामासाची, आपल्यासोबत उठणारी बसणारी, आपलेच नातेवाईक, आपल्याच गावातले, आपल्याच परिसरातले. मग एवढी लाखोंच्या संख्येनं माणसं दगावताना आम्ही अजूनही पाहतोय, तरी देखील परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवतोय, कारण त्याला आमच्याकडून काहीतरी अजूनही अपेक्षा. मग याच निराशाजनक चित्र पाहून तुकोबारायांनी याच भावनेने शब्द वापरले असावेत की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. आता तरी इथून मागं जे झालं ते झालं, पण किमान साधे साधे दाखलेत माझे. मी तुम्हाला जास्त जड काही सांगणार नाही. घरात एक 4-5 वर्षाचं पोरग असतं, 4-5 वर्षाचं. मग घरी पाहुणे आल्यानंतर आई त्या पोराला म्हणते, तू जरा आतल्या खोलीत जाऊन बस, मला पाहुण्यांचं बघू दे, जरा चहा पाणी करू दे. काही केल्या ते पोरग गप्प बसत नाही. मग आई काय करते, त्याला बिस्किट पुडा देते, बिस्किट पुडा. आणि बिस्किट पुडा देऊन म्हणते, तू जरा आतल्या खोलीत बस, मला पाहुण्यांचं चहा पाणी करू दे. बाल हट्टा पुढं काही चालत नाही, ते पोरग ऐकत नाही. मग आई काय करते, रागारागात सगळा बिस्किटाचा मोठा डबा घेते, त्याच्या समोर आपटते, म्हणते आता तरी गप्प बस. काय शब्द वापर, आता तरी. एखादी आई जितक्या निराशाजनक भावनेने अक्षरशः कंटाळून आपल्या बाळाला शब्द वापरते, आता तरी गप्प बस, तितक्याच निराशाजनक भावनेने अक्षरशः कंटाळून तुकोबांनी शब्द वापरले, आता तरी. आता तरी इथून मागे जे झालं ते झालं, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. मग महाराज तुम्ही म्हणताय आता तरी, मग आम्ही करायचं काय? लक्ष देऊन ऐका. आज श्रद्धांजली वाहताना सरांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या आयुष्याकडे अंतर्मुख होऊन आम्ही पाहिलं पाहिजे, म्हणून हा समग्र चिंतनाचा विषय. आता तरी आम्ही काय करायचं महाराज? आता आम्ही गाथ्याच्या विचारांनी आमचं आयुष्य जगलं पाहिजे. आता तरी आम्ही ज्ञानेश्वरीच्या विचारांनी आमचं आयुष्य जगलं पाहिजे. आता बरीच सुशिक्षित पोरं आहेत माझ्यासमोर. मला आनंद वाटतो जेव्हा पुण्यामध्ये मी व्याख्यानांसाठी जातो. मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं आता ज्ञानेश्वरी वाचायला घेत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. कारण मी सांगत असतो आताच्या तरुण पिढीला की ज्ञानेश्वरी आणि गाथा हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही. आपल्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये. फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून नाही, एक अभ्यासू दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. मग गेल्या काही 1.5-2 वर्षांमध्ये आम्ही जो डेमो पाहिला, हे 1.5-2 वर्ष जे चाललं होतं, काय होता? डेमो होता. काय होता? डेमो होता. एखादा म्हणेन कोरोना 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 देवापेक्षा मोठा आहे का? हा 2 वर्ष आम्हाला जो देवानं दाखवला, हा काय होता? ऐकताय ना? काय होता? डेमो होता. बरं, हा डेमो परवडला का आपल्याला? होलसेल मध्ये गेली ना माणसं. सोपं आहे का? बरं, अजूनही आपण सुधारलो नाही तर आली 3री लाट. झाली का? तारीख जाहीर झाली 3ऱ्या लाटेची. हे सगळं क्षणभंगूर असलेलं चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे की कधीही कोणत्या घटनेला आम्हाला सामोरं जावं लागेल. क्षणभंगूर नाही भरवसा. बरं, असंही नाही की आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती. आम्हाला गाथा सांगत होती, आम्हाला ज्ञानेश्वरी सांगत होती. तुमच्यापैकी जर कोणी अभंग ऐकले असतील, ओव्या ऐकले असतील तर लक्षात येईल. तुकोबांचा काकडा सांगत होता, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. माऊलींची ज्ञानेश्वरी सांगत होती, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. ऐकलं नाही आम्ही. देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या. पाठ झाल्या ओव्या आमच्या, पण आम्ही त्या अंमलात आणल्या. मग आम्हाला डेमो द्यावा लागला. आता 1.5-2 वर्ष झालं, काय चालू होता? डेमो. या सगळ्या परिस्थितीतून जर परमेश्वर आम्हाला अजूनही जिवंत ठेवतोय, तेव्हा तुकोबांचे शब्द आम्ही ऐकले पाहिजे. आता तरी आम्ही गाठ्याच्या विचारांच्या संगतीत आयुष्य घालवलं पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या संगतीत आयुष्य जगलं पाहिजे. बाबा 5 वर्षाचा पोरगा असू द्या किंवा 50 वर्षाचा वृद्ध माणूस असू द्या, जीवनात संगत फार प्रभावी काम करते. संगत बारकाई नाही का? संगत. एका राज्याचा राजा शिकारीला चालला होता. गमतीशीर उदाहरण देतो तुम्हाला की संगत आमच्या जीवनावर किती प्रभाव करते. एका राज्याचा राजा शिकारीला गेला होता. त्याला वाटलं थोडासा थकलोय भागलोय, एखाद्या झाडाखाली आराम करावा. असं झाडाखाली आराम करायला झोपल्यानंतर 2 फांद्यांच्या मधून ऊन यायचं, ऊन, आणि त्याची झोप मोडवायची. मुद्दा काय चाललाय आपला? तुम्हाला टेन्शन आहे कशाचं? काय चाललाय मुद्दा आपला? संगत. कथा गोष्टीत रमू नका. आपल्याला सिद्धांत महत्वाचे. कोणत्याही गोष्टीमध्ये मुद्देसूदपणा असेल तर त्याला अर्थ सापडतो.
की त्याला वाटलं एखाद्या झाडाखाली आराम करावा, झाडाच्या दोन फांद्यामधून ऊन यायचं. मुद्दा काय चाललाय आपला, संगत किती प्रभावी काम करते आपल्या आयुष्यामध्ये, कुणीही असू दे. त्या दोन फांद्यांच्या मधून ऊन यायचं. तर झालं असं, त्या झाडावर दोन पक्षी होते, कावळा आणि राजहंस. कावळा आणि त्या दोघांनी बघितलं की राजा आहे, आपल्या राज्याचा राजा आहे, विश्रांतीसाठी पहुडलाय, झोपलाय, अंग टाकलंय त्यांनी, पण उन्हामुळे त्याला झोप लागत नाही. मग काय, त्या राजहंसाला विचार आला की आपण राजाच्या चेहऱ्यावर सावली धरू. त्यांनी पंख पसरले आणि राजाच्या चेहऱ्यावर, चांगलं केलं ना. मग राजाच्या चेहऱ्यावर सावली धरली, राजाला झोपही लागली. मग आता राजहंसानं पंख पसरले, सावली धरली, राजाला झोपही लागली. एवढं सगळं चांगलं चाललेलं कावळ्याला कसं सहन होईल? असतात काही कावळे गावात, कावळ्याला सहन नाही आलं. मग कावळ्याने वरूनच राजाला गंध लावला. एवढं मराठी कळतं तुम्हाला. मुद्दा काय चाललाय आपला, संगत. वरूनच राजाच्या चेहऱ्यावर घाण टाकली कावळ्यानं, आणि घाण टाकल्यावर कावळा उडून गेला. रागाना सर लालबुंद झाला राजा, कपाळावरून हात फिरवला, सगळी घाण हाताला लागली. या राज्याचा राजा आहे मी, प्रथम नागरिक आहे, माझ्या चेहऱ्यावर घाण टाकायची हिंमत कोणाची झाली? धनुष्य काढला, बाण लावला, वर बघितलं, वर कोण होतं? क्षणाचा विचार केला नाही, सुरसुर करीत बाण सोडला आणि जीव घेतला राजहंसाचा, मारून टाकलं. ज्या राजहंसाचा राजानं जीव घेतला, त्या राजहंसानं राजावर उपकार केले होते की त्रास दिला होता? मग उपकार करूनही राजहंसाला जीव गमवावा लागतो. कारण काय, कोणाच्या संगतीत बसला होता? घरी गेल्यावर आपल्या संगतीतले कावळे तपासा. महाराज आम्ही चांगल्या कर्मानं, चांगल्या नीतिमत्तेनं आयुष्य जगतोय, तरी आमच्या आयुष्याला अपयश का? तेव्हा हा प्रश्न जेव्हा तुम्हाला भेडसावत असेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की कितीही चांगल्या कर्मानं तुम्ही आयुष्य जगले, कितीही गुणवत्तेनं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला, तरी आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला आम्ही कोणत्या संगतीत आयुष्य जगतोय, कोणत्या विचारांच्या संगतीत आयुष्य जगतोय हे तपासून पाहणं गरजेचं असतं. आणि ही संगत, आम्ही आमच्या जीवनातली संगत बदलायला तयार नाही हे तुकोबांनी पाहिलं असावं. आणि मग तुकोबांनी शब्द वापरले, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी आम्ही लक्ष देऊन प्रवचन ऐकलं पाहिजे, आता तरी आम्ही प्रवचनातून आलेल्या संत साहित्याचा दाखल्यांचा अभ्यास केला पाहिजे, आता तरी आम्ही आमच्या जीवनाकडे अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे. आता तरी शब्द काय सुरुवातीचे, आता तरी. तिथून मागे जे झालं ते झालं. गेल्या, एक गमतीची गोष्ट सांगतो, गेल्या 1-1.5 वर्षात माणूस जेवढा अंतर्मुख होऊन स्वतःच्या आयुष्याकडे पाहतोय, तेवढा याच्या आधी कधी पाहत नव्हता, कधीच नाही. ज्यांचा परमार्थाशी काडीचा संबंध नाही, ती लोक आम्हाला फोन करून म्हणायला लागली, महाराज सगळं झूट आहे, मोहमाया आहे, कुणी कोणाचं नाही. कधी कळालं? जेवढा माणूस अंतर्मुख होऊन आपल्या आयुष्याकडे आत्ता पाहतोय, तेवढा याच्या आधी कधी पाहत नव्हता. मग तुकोबांनी आम्हाला सांगितली संगत बदलायला, पण आम्ही काही केल्या ते तयार नव्हतो संगत बदलायला. आणि मग तुकोबारांना म्हणावं लागलं की आता तरी संगत फार प्रभावी ठरते. थोडस मार्मिक दाखला देतो. तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवलेली तुम्हा सर्वांना माहिती, आपण चरित्र ऐकले. तुकोबांची गाथा रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीत बुडवली, बरोबर? मला कथा भागात जास्त वेळ घालवायचा नाही. तुकोबांची गाथा जेव्हा इंद्रायणीत बुडवली गेली, ती कशाला बांधून बुडवली होती? तुम्ही जागे आहेत ना? पुणे जिल्ह्यातले लोक आहे आपण, याची उत्तर पटापट आली पाहिजे आपल्याला. तुम्ही म्हणसाल महाराज जे काही सांगायचे तुम्हीच सांगा, आमच्या डोक्याला त्रास नको. विषय कोणता चाललाय आणि त्या विषयातून आपल्याला मिळवायचंय काय, यासाठी माझी प्रश्न उत्तर चालू असतात. तुमच्याही बुद्धीला चालना मिळाली पाहिजे. संगत. तुकोबांची गाथा रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीत बुडवली, कशाला बांधून बुडवली होती? दगडाला बांधून, पुन्हा वर येऊ नये म्हणून. 14 दिवसांनी तुकोबारांनी आपल्या तपसामर्थ्यावर दगडासहित गाथा पाण्यावर तारली. दगडासहित, माझा मुद्दा पुढे. ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, जडी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाया. जडी दगडासहित, कशासहित? दगडासहित. आता माझ्या एका बाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, बारकाईनं ऐका. ज्या वेळेला तुकोबांनी दगडासहित गाथा पाण्यावर तारली, त्यावेळेला नदीच्या पात्रात आणखी दगड नव्हते का?
नदीच्या जर खोलाशी आपण गेलो तर दगड किती पाहायला मिळतील? असंख्य. मग एवढे दगड असून सुद्धा तेच दगड तरले जे गाथ्याला, मराठी कळते का? तेच दगड तरले जे गाथ्याला बांधले होते. आज हा दगड तरावा असं वाटत असेल तर तो गाथ्याला बांधणं विचारांची गरज आहे. मग आता महाराजांनी सांगितलं गाथ्याला बांधा, मग उद्यापासून कमरेला गाथा बांधून फिरू नका. पाठवसन सेल्फी काढून मला. गाथ्यातील विचारांनी आम्ही आमचं आयुष्य जगलं पाहिजे. येणारी पिढी, तरुण पिढी आम्ही गुन्हेगारीच्या आकर्षणापोटी, व्यसनांच्या आकर्षणापोटी वाया जाताना पाहतोय. याचं कारण येणाऱ्या पिढीला आम्ही ज्ञानोबा तुकोबारांचे विचार समजून सांगण्यात अपयशी ठरलोय. आणि हा सगळा संस्कृतीचा ऱ्हास होताना तुकोबारांनी पाहिला असावा. आणि मग तुकोबांच्या मुखातून शब्द निघाले, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी इथून मागे जे झालं ते झालं. आता तरी आम्ही घरातून बाहेर पडताना कपाळावर बुक्का लावण्याचा विचार करावा. आता तरी आम्ही गळ्यात तुळशीची माळ घालण्याचा विचार करावा. आता तरी इथून मागे जे झालं ते झालं. आता हे माळाचं प्रकरण फार भयानक झालं. कोरोनाच्या काळात लय जणांनी माळा काढल्या बरं का. तुमच्या इथं किती जण आहेत मला माहित नाही. मला एकाचा फोन आला मुंबईवरून. म्हणलं चैतन्य महाराज 25 वर्ष माळ होती गळ्यात. किती वर्ष? म्हटलं मग काय झालं? म्हणला माळ काढली म्हणून वाचलो. कोणीतरी आपली माथी बडकवतं आणि आम्ही कोणतेही निर्णय घेऊन मोकळे होतो. आणि निष्ठावान वारकरी जीव गेला तरी माळाला कधी हात घालणार नाही. लक्षात घ्या. वाटेल तेव्हा माळ घालायची, वाटेल तेव्हा माळ काढायची. खेळ आहे का? आणि मी म्हणतो ज्याला जमत नाही वाटेला जायचंच नाही ना. माळ घालणं जमत नाही, घालायची नाही. माळ टिकवणं जमत नाही, घालायचीच नाही. त्या वाटेला जायचंच नाही. चांगल्या कर्मानं, चांगल्या नीतिमत्तेनं आयुष्य जगा. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. काही नाटकं करायची गरज काय? भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. सुळावर टांगलेल्या पोळीसारखी आहे भक्ती. सोपी आहे का? कुणाचं काम आहे का ते? तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गाबाळाचे काम नाही. इथं कसं पाहिजे? जातीच पाहिजे. उठसूट माळ घालायची, उठसूट. आणि एक थोडस स्पष्ट सांगतो, ज्यांनी कोरोनाच्या काळात माळा काढल्या ना ते आधीच उडी होते. काही कोरोना फिरवणार नाही. त्यांना निमित्तच पाहिजे होतं. डुप्लिकेट वारकरी सगळे. वारकऱ्यांमध्ये पण प्रकार आहेत बरं का. माळा दिसल्या म्हणजे पाया पडत नका जाऊ लगेच. वारकऱ्यांमध्ये प्रकार आहेत. हे आपल्या जीवनाची दुरुस्ती व्हावी आणि आपल्या जीवनाची दुरुस्ती करण्याच्या हेतून आम्ही काही पावलं उचलली तर खऱ्या अर्थाने सरांना श्रद्धांजली वाहिली जाईल. या संदर्भानं हे चिंतन चाललंय आपलं सगळं. मुद्दा विसरू नका. माळकऱ्यांमध्ये, वारकऱ्यांमध्ये प्रकार येत. जरा बघत जा. मला एक जण म्हणला, चैतन्य महाराज तुम्ही राग मानू नका, पण तुमचे वारकरी पण लय भामठे झाले. मी त्याला उत्तर देत म्हणलं माळकरी नाही भामठे झाले. भामट्यांनी माळा घातल्या तर नामते झाले. वारकरी ते वारकरीच आहेत. भामट्यांनी माळा घातल्या आले आमच्या टोळीत. आम्ही वाटेल तेव्हा माळ घालायची, वाटेल तेव्हा माळ काढायची. यानं आमच्या आयुष्याचा, संस्कृतीचा जो ऱ्हास होत चाललाय, आमच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होत चाललाय, तो आम्ही काही केल्या थांबवायला तयार नाही. हे सगळं निराशाजनक चित्र तुकोबांनी पाहिलं असावं. आणि मग तुकोबारांनी शब्द वापरले, आता तरी बाबांना इथून मागे तुम्ही जो काही खेळखंडोबा केला तो केला. इथून मागे जे झालं ते मागे झाले, पाहू नका पुढे जामीन आहे तुका. इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. आता तरी आम्ही परमार्थाला तेवढं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आता मी म्हणत नाही इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी मी परमार्थाच्या गोष्टी सांगतोय म्हणजे उद्यापासून लगेच माळा घातल्या पाहिजे, लगेच प्रपंच सोडून परमार्थाला लागलं, असं अजिबात नाही. सुखे करावा संसार. तुकोबांनी सुद्धा सांगितलं नाही घर प्रपंच जाळून तुम्ही जंगलामध्ये जा, रानावनात फिरत बस. अजिबात नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित. मुळात आम्ही आमच्या आयुष्याला, प्रपंचाला दाराला कुलूप लावून परमार्थ करावा अशी कोणतीच संतांनी अपेक्षा केली नाही. पण जीवन पद्धतीमध्ये आम्ही आमच्या आचरणामध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारांचा परामर्श घेऊन काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि ती दुरुस्ती करायला आम्ही काही केल्या तयार नाही. हे पाहिल्यानंतर तुकोबांनी शब्द वापरले, आता तरी.
इथून मागं जे झालं ते झालं, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी आम्ही परमार्थाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. करा प्रपंच, करा संसार करा, पण त्यातल्या त्यात दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या जीवनाचा परामर्श ठेवला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांनी आमचं आयुष्य समृद्ध केलं पाहिजे. माणूस परमार्थाच्या बाबतीत जेवढा उदासीन आहे ना, जरा बारकाईनं ऐका, माझं बोलणं लक्ष देऊन ऐकल्याशिवाय समजत नाही. परमार्थाच्या बाबतीत जेवढा उदासीन आहे माणूस, तेवढा प्रपंचाच्या बाबतीत नाही. परमार्थाच्या बाबतीत माणूस कारण सांगतो, पळवाटा शोधतो, प्रपंचाच्या बाबतीत नाही. मुंबईला भिवंडी परिसरात कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथल्या एका नगरसेवकांनी मला घरी नेलं होतं दूध घ्यायला. घरी गेल्यानंतर त्याने त्याचं घर वगैरे दाखवलं मला. माणूस परमार्थाच्या बाबतीत किती उदासीन आहे बघा, किती कारण शोधतो. काय भूमिका आहे परमार्थाच्या बाबतीत माणसाची. मी गेल्यानंतर त्याला विचारलं, घरात कोण कोण असतं, घराची परंपरा, कुटुंबाची काही परंपरा. म्हणले परंपरा होती ना. काय महाराज, 25 वर्ष वारीला जात होतो. किती वर्ष? आता जात होतो असं म्हटल्यानंतर मला प्रश्न पडला, 25 वर्ष वारीला जात होतो म्हणलं मग? म्हणला 2 वर्ष झालं वारी बंद केली, जायचंच नाही आता वारीला, आपण जाणार नाही, त्या वाटेला कधीच जाणार नाही. मला त्याचं बोलणं जरा विचित्र वाटलं. म्हणलं का रे बाबा, वारीला का जाणार नाही म्हणतो? मग तो महाराज, आमच्या घरातली एक मोठी व्यक्ती वारीला गेली होती 2 वर्षापूर्वी. कुटुंब प्रमुख आमचे, त्यांच्यावर सगळा घराचा आधार होता. वारीला गेले आणि वारीच्याच वाटेने ते मरण पावले. आमच्या घरातली मोठी व्यक्ती त्या वाटेला मरण पावली. मी परत त्या वाटेला जाणार नाही, ना आमच्या खानदानात कुणाला जाऊन देणार नाही. आता त्याला वाटलं त्याचं उत्तर समाधानकारक असेल. मी त्याचं थोडंसं निरसन करण्यासाठी त्याला थोडंसं कोड्यात टाकलं. त्याला म्हणलं की बाबा मला सांग, हे घर किती जुनं आहे तुझं घर? असा चिरेबंदी वाडा होता, जुना वाडा. मला महाराज इंग्रजांच्या काळातला आहे, 150 वर्षापूर्वीचा. म्हणलं 150 वर्षापूर्वीचा वाडा आहे, या घरात किती माणसं मेली आतापर्यंत? तुमचं मराठी कच्चं आहे थोडंस, का सांगू पुढं अजून? त्याला म्हणलं आतापर्यंत किती माणसं मेली या घरात? त्याने ते आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळे फोटो दाखवले मला आणि मोजले. 26. किती? म्हणलं किती माणसं मेली या घरात? तो म्हणला 26. त्याला म्हणलं एक माणूस वारीच्या वाटेवर मेला, तू वारीची वाट सोडून दिली, इथं 26 मेलेत, घर कधी सोडतो? घर सोडीन का बाबा? अरे परमार्थाच्या बाबतीत आम्ही जेवढ्या पळवाटा शोधतो, जेवढी कारणं शोधतो, तेवढी प्रपंचाच्या बाबतीत नाही. जेवढी आसक्ती आम्हाला प्रपंचाच्या बाबतीत आहे, तेवढी परमार्थाच्या बाबतीत नाही. आम्ही आमच्या हिताच्या संबंधी, आम्ही आमच्या कल्याणाच्या बाबतीत अजूनही गांभीर्यानं ती गोष्ट घेत नाही. हे चित्र तुकोबारायांनी पाहिलं असावं, म्हणून त्यांच्या मुखातून शब्द निघाले, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्यात. आता तरी बाबांनो, आता तरी इथून मागं जे झालं ते झालं. आता तरी आम्ही प्रवचनातून ऐकलेल्या गोष्टी आमच्या आयुष्याशी जुळत्या मिळत्या आहेत का ते पाहायला हवं. आता तरी आम्ही थोडंसं परमार्थाच्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. आता तरी आम्ही आमच्या येणाऱ्या मुलांना हरिपाठ सांगायला हवा, ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात द्यायला हवी, गाथा द्यायला हवी. आता तरी इथून मागे जे झालं ते झालं, पण किमान आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. शब्द काय आहेत? सकळांच्या पाया माझे दंडवत. काय शब्द वापरला तुकोबांनी? बाबा आपण हात कधी जोडतो? एखाद्या माणसाला तुम्ही जर म्हणले तू इथून जा बाबा, त्या पुढे हात जोडतो, तू जा इथून. हात जोडूनही तो गेला नाही, ऐकलं नाही का, आपण काय करतो? दंडवत. अक्षरशः एखाद्या समोर कंटाळून जसं आपण दंडवत घालतो, त्याच आगतिकतेनं तुकोबांनी तुमच्या माझ्या समोर दंडवत घालायची तयारी दाखवली. सकळांच्या पाया माझे दंडवत. कधीतरी या अभंगांचा शब्दांचा अर्थ समजून घेत चला. तुकोबांसारख्या सिद्ध महात्म्यानं तुमच्या माझ्यासारख्याच्या पायावर दंडवत घालावं, एवढी आपली पात्रता, एवढी आपली लायकी, मराठीत सांगतो, एवढी आपली लायकी.
आता आपला माणूस साऊंड सिस्टम ऑपरेट करतोय, तो एवढ्या चांगल्या पद्धतीनं साऊंड सिस्टम ऑपरेट करतोय, याचा अर्थ ऑपरेट करण्यासाठी तो लायक आहे. काय लायक आहे? तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला ते हाताळता येणार नाही, ऑपरेट करता येणार नाही, म्हणजे आपण त्या गोष्टीसाठी काय नालायक आहे. लायक नालायक हा शब्द प्रयोग आहे. तुकोबांनी आपल्यासारख्या प्रापंचिकांच्या पायावर दंडवत घालावं एवढी आपली पात्रता नाही, तरी सुद्धा तुकोबाराय दंडवत घालतात. काय स्वार्थ होता तुकोबांचा? सकळांच्या पाया माझे दंडवत. कशासाठी? आपुलाले चित्त शुद्ध करा. काय शुद्ध करायला सांगितलं? पण आता इथं घोटाळा झाला. तुकोबांनी नेमकी अशी जागा साफ करायला सांगितली जिथं सगळ्यात जास्त घाण करून ठेवली आहे का? आपलं मोकळं आहे का हे चित्त, अंतःकरण मोकळं आहे? साधे साधे दाखलेत माझे. एखादा माहेरचा पाहुणा यायचा असला ना, घरातल्या महिला मंडळ सकाळपासून घराची साफसफाई करतात. माहेरचा पाहुणा यायचा म्हणून सकाळपासून घराच्या साफसफाईला लागतात. साधे साधे दाखलेत माझे. दीड दमडीचा पाहुणा यायचा म्हणून तुम्ही घराची दिवसभर साफसफाई करता. जगाचा बाप ज्या हृदयात येऊन राहणार आहे ते हृदय सुद्धा कधीतरी स्वच्छ केलं पाहिजे. हृदय सुद्धा कधीतरी स्वच्छ. आणि तुकोबांनी नेमकं इथंच बोट ठेवलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. गोपाळ, गोपाळ म्हणजे कोण? सरपंच नाही गावचा. चित्त शुद्ध करायला सांगितलं तुकोबांनी. खरं तर प्रवचन सुरू झाल्यापासून ज्या तुकोबांच्या अभंगावर आपण बोलतोय, ज्या तुकोबांचा जयघोष आम्ही कीर्तन प्रवचनातून ऐकतोय, ज्या तुकोबांना वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेला आम्ही पाहतोय, त्या तुकोबांच्या जीवनातली वैचारिक उंची आणि आमच्या जीवनातली वैचारिक उंची हा फरक कधीतरी आम्ही समजून घेतला पाहिजे. लक्षात घ्या. ज्ञानोबा तुकोबांना फक्त फोटोमध्ये बंदिस्त करून देवाऱ्यात बसवू नका. ज्ञानोबा तुकोबांच्या गळ्यात फक्त हार घालून त्यांच्या पाया पडू नका. ज्ञानोबा तुकोबांच्या जीवनाचा एक व्यक्ती म्हणून अभ्यास करा. तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं दैनंदिन जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगतोय कशासाठी? जरा बारकाईने ऐका. ज्या ज्ञानोबा तुकोबांची नावं आम्ही कीर्तन प्रवचनातून ऐकतो, ज्या तुकोबांच्या अभंगावर आज प्रवचन ऐकतोय, त्या तुकोबांच्या जीवनातली वैचारिक उंची आणि आमच्या जीवनातली वैचारिक उंची हा फरक आम्ही कधीतरी समजून घेतला पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो, तुकोबांची गाथा रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीत बुडवली. आता वैचारिक फरक सांगतो त्यांच्या जीवनातला ना आपल्या जीवनातला. बरं काही नाही ऐकायचं. तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवून रामेश्वर भट्ट घरी निघाले होते. वाटेत त्यांना एक विहीर सापडली. त्यांना वाटलं आंघोळ करावी, ताजं तावानं व्हावं. तुमच्यापैकी जर कोणी देहूला वारीला गेला असेल, आषाढी वारीला, देहूतून पालखी निघाल्यानंतर एका विहिरीवर थांबते आरतीला. कोणाची विहीर आहे ती? माहित नसेल तर नाही म्हणा. ते परवा नारायणगावला म्हटलं कुणाची विहीर, ते बाबा म्हणतो आमचा काही संबंध नाही म्हणतो. वैचारिक पातळीचा फरक सांगतो. ज्यांची कीर्तनातून आम्ही अभंग ओव्या ऐकतो ना, त्यांच्या जीवनातली वैचारिक उंची ना आमच्या जीवनातली वैचारिक उंची. तुकोबांची पालखी देवहूतून निघाल्यानंतर एका विहिरीवर आरतीला थांबते. कुणाची विहीर आहे ती? अनगडशा फकीर. कुणाची? ह्या गोष्टी जरा नाविन्यपूर्व शिकत जा, लक्षात ठेवत जा, आपल्या ज्ञानामध्ये भर पाडीत चला. कुणाची विहीर आहे? अनगडशा फकीर, फार पोचलेले फकीर. फकीर शब्दाचा अर्थ समजून घ्या. फकीर म्हणजे भिकारी नाही. फकीर म्हणजे भिकारी नाही. ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला म्हणायचं, ज्याला उद्याची फिकीरच नाही त्याला काय म्हणायचं? ह्या व्याख्या समजून घेत झाला. मी सुरुवातीला बोललो आपल्या ज्ञानात भर पाडून घेत चाल. नाही मी एकट्याने बोलायचं, तुम्ही म्हणायचं खरंय खरंय खरंय. वैचारिक फरक सांगतो. रामेश्वर भट्टांना वाटलं विहीर आहे, ताजं तावानं व्हावं, आंघोळ करावी, अंगातली कपडे काढायला सुरुवात केली. विहिरीत उडी मारणार तेवढ्यात अनगडशा फकीर आले. रामेश्वर भट्ट, प्यायचं पाणी आहे, विहिरीत उडी मारू नका, खराब करू नका. आंघोळ करायची, मी पाणी काढून देतो. पण आधीच गाथा बुडून आलेला माणूस, त्याचा माथा जागेवर राहणार आहे. ऐकलं नाही, कपडे काढली, विहिरीत उडी मारली. रागानं लालबुंद झाले अनगडशा फकीर, पार पोचलेले फकीर. शाप दिला. आणि तेव्हाचे शाप खरे ठरायचे बरं का. आताच्या शापाला काय अर्थ नाही. आता आपण खोटं बोलून, निंदा करून आपल्या तोंडाची ताकद घालवली. आताचे शाप काय ते म्हणते ना, कावळ्याच्या शापानं गाय काय चिमणी बी नाही मारायची. वैचारिक फरक सांगतो.
शाप दिला अंगडशा फकीरांनी, आवाजने केली, माझी आवाजने केली, अनादर केला, ऐकलं नाही, शाप दिला. अंगाचा दाह सुरू झाला, अंगाची आग सुरू झाली रामेश्वर भट्टांची. एवढ्या थंडगार पाण्यात सुद्धा अंगाचा दाह सुरू झाला. पाण्यातून बाहेर आले, परत पाण्यात उडी मारली, पाण्यातून बाहेर आले, परत पाण्यात उडी मारली, अंगाचा दाह थांबेना. ज्या ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाने ओव्या आम्ही कीर्तन प्रवचनातून ऐकतो, त्यांच्या जीवनातली वैचारिक उंची, आमच्या जीवनातली वैचारिक उंची, हा फरक समजून घ्यायचा आहे, मुद्दा विसरू नका. पाण्यातून बाहेर यायची, परत पाण्यात उडी मारायची, थंडगार पाण्यात सुद्धा अंगाचा दाह सुरू होता. काय केलं? आळंदीला गेले, माऊलींच्या समाधीपाशी बसले आणि माऊलींना म्हणले, माऊली, झालेल्या सगळ्या अपराधांची क्षमा मागायला मी तयार आहे, पण काही करा, या अंगाचा दाह थांबवा. माऊलींनी काय सांगावं? रामेश्वर भट्ट, या अंगाचा दाह थांबावा असं वाटत असेल, एकच उपाय, देहुला तुकोबा नावाचे साधू आहेत, जायचं आणि त्यांचे पाय धरायचे. गाथा कोणाची बुडवली होती आणि पाय कोणाचे धरायचे सांगितले? कधी कोणाचे पाय धरायला लागतील? देहुला गेले, ओसरीवर तुकोबा भजन करत बसले होते, तुकोबांचे पाय धरले. तुकोबा, उभ्या हयाती त्या रामेश्वर भट्टानं कधी तुमच्याबद्दल चांगलं वक्तव्य केलं नाही, आयुष्यभर तुमची निंदा नालच ती. 5वा वेद गाथा तुम्ही समाजाला दिला, तो गाथाही इंद्रायणीत बुडवून तुम्हाला काठीनं बदलून गावातून बाहेर हाकलून देण्या इतपत मजल आमची केली. हा नतद्रष्टा रामेश्वर भट्ट तुमच्याकडे माफी मागायला आलाय, तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. तुकोबा, वाटेल ती शिक्षा द्या, पण काही करा, या अंगाचा दाह थांबवा. काय करावं तुकोबांनी? क्षणाचाही विचार केला नाही, पाहिलं नाही कोण माफी मागतोय, पाहिलं नाही त्याने काय आपलं नुकसान केलंय, क्षणाचा विचार नाही काय केला, डोक्यावर हात ठेवला आणि अंगाचा दाह थांबवला. काय बुडवली होती तुकोबांची? तुम्ही जागेत ना? काय बुडवली होती? गाथ हातलेला आमचा विषय, तुमचं हे डबडं पाण्यात टाकू द्या कुणी, तुमचा मोबाईल पाण्यात टाकू द्या कुणी, जीव घ्यासन तुम्ही त्याचा. तुकोबांची काय बुडवली होती? आता मोबाईल का दाखवला? आपला सगळा जीव सध्या कशात आहे? हा वैचारिक पातळीचा फरक आहे. ज्या ज्ञानोबा तुकोबांची नावं आम्ही कीर्तन प्रवचनातून ऐकतोय, ज्यांच्या हरिनामाचा भडीमार आमच्या कानावर होतोय, ज्या ज्ञानोबा तुकोबांचे फोटो आम्ही घरामध्ये लावतोय, ज्या ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा बुक्का कपाळी लावून मिरवतोय, त्या ज्ञानोबा तुकोबांच्या जीवनातली वैचारिक उंची आणि आमच्या जीवनातली वैचारिक उंची. अरे, वैर्याच्याही डोक्यावर हात ठेवून त्याचा दाह शांत करणारे तुकोबा आणि त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेणारे आम्ही, आमच्या जीवनात त्यांच्या नखा एवढी जरी सर आली तरी आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आता तरी पुढे हाचे उपदेश, असा उपदेश करताना जगद्गुरु तुकोबारांनी अक्षरशः अगतिकतेने शब्द वापरले. सकळांच्या पाया माझे दंडवत. पाया पडायची तयारी दाखवली. कशासाठी? अरे बाबांनो, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला सांगितलं तुकोबांनी, चित्त शुद्ध करायला सांगितलं. तुकोबांच्या जीवनातली वैचारिक उंची जेवढ्या उंचीची होती तेवढ्या उंचीचं नाही आम्हाला जमलं तरी त्याच्या किमान थोड्या प्रमाणात तरी आमच्या जीवनामध्ये परोपकार असावा. आणि हे मी नाही, तुकोबांचाच अभंग सांगतो. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. महाराजांचाच अभंग आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकोबांचे शब्द बघा किती मस्त आहेत. तुकोबा आधी फार म्हणतात, तुका म्हणे फार, आणि नंतर त्यांना वाटलं तिथं तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं चित्र पाहायला मिळतं. कोणाचं रडणं कसं आहे, कोणाच्या भावना कशा आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंत्यविधीला मला जाण्याचा प्रसंग आला होता. मी बाहेर उभा होतो. मला त्यांच्या घरातल्यांनी कोणीतरी सांगितलं की त्यांच्या पत्नी बाहेर येत नाही, बराच वेळ झाला, त्यांना बोलवून आणा. मी आतमध्ये गेलो. त्यांची जो व्यक्ती मरण पावला होता त्याची बायको सँडविच खात होती किचन मध्ये. बरं, हे चित्र आम्ही आता पाहतो. तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगितले, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. आम्ही ऐकलं, माझी बायका माझी पोरं. जे ना हे सुखाचे, जोपर्यंत तुझ्या पारड्यात सुख आहे, जोपर्यंत देण्या घेण्याचा व्यवहार चालू आहे यांच्यासोबत, तोपर्यंतच तुला किंमत. तुझ्या सोबताली दिसणारी गर्दी, तुला भाऊ दादा शेठ म्हणणारी ही गर्दी तुला वाटत असेल तुझी आहे. नाही, एकदा शरीराचे अवयव निकामी झाले, तुमची जगाच्या बाजारात किंमत शून्य आहे.
जी म्हातारी माणसं आहेत ना, म्हातारी 80 वर्षाची 70 वर्षाची, त्यांना विचारा त्यांच्या घरात काय त्यांचं वागणूक आहे आणि त्यांना मिळणारी वागणूक काय. एकदा तुमच्या शरीराची अवस्था निकामी झाली की तुमची जगाच्या बाजारात. आयुष्याचं वास्तव तुकोबारांनी प्रत्येक अभंगातून आमच्या समोर मांडलं. खरं तर आज इकडं तुमच्या गावात कार्यक्रमाला येताना मनात प्रश्न आला होता की पुण्यस्मरणानिमित्त कोणत्या विषयावर तुमच्याशी बोलावं. पण पुन्हा मनात विचार आला की कोरोनाच्या 1.5-2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळे बंद होते, कीर्तन प्रवचन सगळी बंद होती, लोकांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. मग आता जर आपण प्रवचनाच्या माध्यमातून लोकांसमोर बोलतोय फार मोठ्या कालावधीनंतर, तर लोकांना समाजाला सावध करणारा तुकोबांचा एखादा अभंग निवडला पाहिजे. आणि आज आपल्याला सणसणीत चपराक देणारा एकच अभंग, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी तुकोबांचे सुरुवातीचे शब्द आपल्याला सणसणीत चपराक देतात, जाग करतात, सावध करतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आयुष्याचा नाश करून घेताय त्या गोष्टी काय आयुष्याला पुरणार आहेत का? साधे साधे दाखलेत माझे. किती मिळालं म्हणजे माणूस समाधानी होईल सांगा ना. किती मिळालं म्हणजे मगाशी मी तुम्हाला एका राजाचं उदाहरण सांगितलं. त्या राजाच्या दारापुढून एक दिवस भिकारी चालला होता. बारकाई नाही का? किती मिळालं म्हणजे माणूस समाधानी होईल. त्या राजाच्या दारापुढून एक दिवस भिकारी चालला होता. भिकारी, त्याला भेटलं चांदीचं नाणं. काय भेटलं? चांदीचं नाणं. त्याने ते उचललं गाई. पडका किल्ला होता, त्या किल्ल्यात पुरून ठेवलं, गाडून ठेवलं. घरी गेला, बायकोला सांगितलं चांदीचं नाणं भेटलं. बायको म्हणली वेळ लागले का तुम्हाला, पुरून कशाला ठेवलं? बायकोच्या नजरेत नवरा काय असतो? पुरून कशाला ठेवलं? घरी आणा, ते विकून टाकू चांदीचं नाणं, उदरनिर्वाह होईल आपला, 8 दिवस चांगले सुखात जातील आपले. मुद्दा काय चाललाय? किती मिळालं म्हणजे माणूस समाधानी होईल. निघाला ते चांदीचं नाणं आणायला. राजाच्या दारापुढून चालला होता. राजाने त्याच्याकडे बघितलं. राजाकडे सगळं धनदौलत होतं, ऐश्वर्य होतं, तरी राजाला कळून चुकलं होतं हे सगळं झूट आहे, खोटं आहे सगळं. राजाने त्या भिकाऱ्याकडे पाहिलं, त्याची अवस्था पाहिली. पायात चपला नाही, सर्वांग असं मातीनं मळालंय, अंगा खांद्यावरची कपडे फाटलेली आहेत, नाका तोंडातून लाळ गळतीये. त्या भिकाऱ्याकडे पाहिलं तर असं वाटत होतं 8-10 दिवस जेवला नसेल, एवढी दयनीय अवस्था त्याची. राजानं मोठ्या आशेनं त्याला आवाज दिला, कशासाठी एवढी तकतक करतो, कशाला एवढा अनवाणी भटकतो? म्हणला, राजा चांदीचं नाणं भेटलं होतं, ते गाडून पुरून ठेवलं होतं, ते आणायला चाललोय. मुद्दा काय चाललाय आपला? किती मिळालं म्हणजे माणूस समाधानी होईल. ते चांदीचं नाणं आणायला चाललोय म्हणला. राजा म्हणला, ते सोडून सगळी मोहमाया झूट आहे सगळं. राजाने त्याला घरात बोलवलं, चांगली कपडे दिली घालायला, जेवायला दिलं, पोटभर जेवला आणि चांदीचं नाणं राजाने त्याला दिलं स्वतःतर्फे. राजा म्हणला, तुला चांदीचं नाणं पाहिजे होतं, मी दिलं, आता असं अनवाणी भटकणार नाही ना पुढं. म्हणला, राजा वेळ लागले का? आता तुम्ही मला दिलं, चांदीचं नाणं दिलं, आता मी अनवाणी कशाला फिरेल? मग हे चांदीचं नाणं विकणार, नवीन चप्पल घेणार, ती चप्पल घालणार, मग ते चांदीचं नाणं जाणार. कुठे चित्त त्याचं? मग आता राजाला राग आला. मग राजा काय म्हणला, ते चांदीचं नाणं आणि इकडं. राजाने दिला त्याला 10 सोन्याची नाणी दिली. काय दिली? 10 सोन्याची नाणी. किती मिळालं म्हणजे माणूस समाधानी होईल? मुद्दा काय चालला आपला? 10 सोन्याची नाणी दिल्यावर राजा म्हणला, आता तुझं समाधान झालंय ना, आता तू असं भटकणार नाही ना, वन पायी अशी वन करून घेणार नाही? म्हणला, नाही, आता तुम्ही 10 सोन्याची नाणी दिली, आता कशाला वन फिरन? आता कशाला वन फिरण? 10 सोन्याची नाणी. आता मस्त 4 व्हीलर गाडी घेणार, फॉर्च्युनर घेणार, त्याच्यात बसणार, मग ते चांदीचं नाणं नाही जाणार. कुठे चित्त द्यायचं? किती मिळालं म्हणजे माणूस? मग राजाला राग आला. मग राजा म्हणला, आणि इकडं ती सोन्याची नाणी. राजाने सगळं त्याच्याकडून काढून घेतलं आणि राजाने त्याला प्रधानजीला बोलवायला सांगितलं. प्रधानजी, राज्यामध्ये दवंडी पेटवा की हा राजा ह्या भिकाऱ्याला अर्ध राज्य दान करणार आहे. अर्ध राज्य कुणाला? कधी कोणाला काय भेटन? अर्ध राज्य. असा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. सिंहासनावर असा राजासोबत भिकारी बसला, रेशमी वस्त्र परिधान केली त्यानं.
मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अर्ध राज्य दिलं बेकार, अर्ध राज्य. मग आता राजानं त्याला विचारलं, तुला अर्ध राज्य दिले, आता तुझी काही इच्छा अपूर्ण नाही? म्हणला, आता काय मालक झालोय मी अर्ध्या राज्याचा, विषय संपला ना. आता काय नाही. नाही म्हणलं, तुझ्या डोळ्यात पाहून मला काहीतरी वाटतंय, तुझी एखादी इच्छा. नाही म्हणलं, राजा अर्ध राज्य तुम्ही मला देताय. देताय काय? दिलं बाबा, ऍग्रीमेंट झालं, दिलं. तुझी काही इच्छा? अजिबात नाही. राजा म्हणलं, तू इकडे तिकडे बघू तुझे. हाय एक इच्छा आहे. काय? तुम्ही मला अर्ध राज्य देणार आहे ना, ते पडका किल्ला जिकडे आहे ना तिकडचं अर्ध राज्य द्या, म्हणजे मला ते चांदीचं नाणं काढता येईल. कुठे त्याचं चित्त? त्या भिकाऱ्याला हसून उपयोग नाही ना. आज आपली अवस्था त्याच्यासारखीच झालेली आहे. किती मिळालं म्हणजे आम्ही समाधानी राहू? कुठेतरी आम्ही थांबलं पाहिजे, कुठेतरी ब्रेक घेतला पाहिजे. आज अंतर्मुख होऊन स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची वेळ आली. कमावण्याच्या नादात, संचय करण्याच्या नादात, साचवण्याच्या नादात आम्ही इतके मशगूल झालोय. कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे, काय भस्म्या झालाय का आपल्याला? ईदभर पोटाची खळगी काय लागते? 2 वेळचं जेवायला कितीक लागते? ते आमच्या भामचंद्र डोंगरावर हरिनाम सप्ताह आम्ही कोरोनाच्या काळात साध्या पद्धतीनं केला. तिथे एक मुंबईचे व्यापारी आले होते, कपड्याचे व्यापारी, मारवाडी समाजाचे असतील. असं पोट वाढलेला व्यापारी होता. तर डोक्याला हात लावून बसला होता, चिंताग्रस्त होता, काळजी. मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं, काय झालं साहेब? काय काळजी आहे काय? एवढं चिंताग्रस्त दिसताय, काय टेन्शन आहे का? लय मोठी काळजी आहे म्हटलं. त्याच्यावर अंगावरचे कपडे आणि त्याचं राहणीमान बघून मला लक्षात आलं होतं की हा चांगल्या खात्यापित्या घरचा आहे. म्हणलं, काय आर्थिक अडचण आहे का? चिंता कशाची आहे? म्हणला, महाराज 4 पिढ्या बसून खातीन एवढं कमावलंय. किती पिढ्या? 4 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय. म्हणलं, मग काय व्यवसायात नुकसान? नाही. कोणी घरी आजारी आहे? नाही. काही मानसिक त्रास? नाही. कोणी फसवलं? नाही. मग काय आर्थिक चंचन? अहो सांगितलं ना 4 पिढ्या बसून खातील. म्हणलं, मग चिंता कशाची? कशाला डोक्याला हात लावून बसलं? म्हणला, 5वी पिढी काय नाही याची काळजी आहे मला. कितवी पिढी? तू तर नीट खा. काय भस्म्या झालाय का आपल्याला? विचारलं पाहिजे स्वतःला, कधी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि मग तुकोबारायने शब्द वापरले की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करू, नाश करू नका. आणि ज्या गोष्टींसाठी आपण आपल्या आयुष्याचा नाश करून घेतोय त्या गोष्टी फार निमित्त मात्र आहेत, क्षणिक आहेत, फार क्षणिक, फार निमित्त मात्र आहेत. कधी आपला श्वास थांबेल सांगता येत नाही. आणि म्हणून आपलं आयुष्य आपण पुरेपूर जगलं पाहिजे. ह्या परमार्थाच्या गप्पा फक्त ऐकण्यापुरत्या मर्यादित न ठेवता, इथून घरी जाताना इथं बसलेल्या एकानं जरी आपल्या जीवन पद्धतीमध्ये, आचरणामध्ये बदल केला, दुरुस्ती केली, तर ती खऱ्या अर्थानं सरांच्या चरणी वाहिली गेलेली श्रद्धांजली ठरेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही ज्या गोष्टी आम्ही वाचवतोय, ज्या गोष्टींचा संचय करतोय, ज्या गोष्टींसाठी आयुष्याचा नाश करतोय, त्या गोष्टी फार निमित्त मात्र आहेत. वाचवण्याच्या बाबतीत तर लोक एवढी पुढे गेली आहेत, एवढी पुढे गेली आहेत. एक साधू महाराज कीर्तनाला गेले होते ग्रामीण भागात. त्या गावचा माजी सरपंच त्यांना भेटला. म्हणला, माझ्या घरी चला चहाला. नेलं. माणूस काटकसरीच्या बाबतीत किती पुढे गेलाय. आणि त्या साधू बाबाला तो बाबा म्हणला, सरपंच म्हणला, आपल्या घरापासून मंदिर फक्त 5 किलोमीटर आहे. किती? आपण चालत जाऊ, गाडी काही न्यायला नको. त्याला डिझेल वाचवायचं असं. आता 5 किलोमीटर काय फक्त झालं का? तो साधू महाराज काय बोलला नाही, बिचारा निघाला. 4.5 किलोमीटर चालत गेला. आणि नंतर त्या सरपंचाने डोक्याला हात लावला. म्हणला, महाराज घोटाळा झाला. म्हणलं, काय आलं? घरी कंदील चालू राहिला, वीज व्हायचा राहिला. आता काय परत जाता? म्हणजे जायला लागल. किती किलोमीटर? कंदील वीज व्हायला परत 4.5 किलोमीटर ही चालत आली घरी. घरी येऊन घरी आल्या आल्या बायकोला आवाज येतो, अरे बाहेर आहे पटकन. बायको म्हणली, काय झालं? अरे कंदील चालू राहिला, ते राखेल जाळा, ते विजून टाक पटकन. काटकसर. बायको म्हणली, मी बी तुमचीच बायको आहे, तुम्ही गेल्या गेल्या जाऊलाय. आणि हा किती किलोमीटर चालू झाला? परत निघाले. आता साधू महाराज तर पार कटाळलीच होती. मग ह्याची बायको ह्याच्यावर आरडली. आता ती बी त्याची बायको काटकसरीच.
तुम्ही 4.5 किलोमीटर चालत गेले, 4.5 किलोमीटर चालत आले, परत आता 4.5 किलोमीटर चालत जाणार, चपला घासतील ना. हा म्हणतो मी बी तुझाच नवरा आहे बघ, हातात घेऊन आलो. वाचवण्याच्या बाबतीत, संचय करण्याच्या बाबतीत आज आम्ही PhD केली. बरं, ज्या गोष्टी आम्ही येणाऱ्या पिढीसाठी वाचून ठेवतोय, ज्या वारसदारांसाठी, ज्या पिढीसाठी आम्ही हे सगळं वाचवून ठेवतोय, ती पिढी तुमची आहे का? मी मगाशी बोलून गेलो, अंत्यविधीला आवर्जून जात जा. याचं कारण हेच आहे की तुम्ही ज्या कोणाच्या अंत्यविधीला जात असाल ना, त्याची पूर्ण चित्ता जळेपर्यंत कोणी तिथं उभं राहतं का एवढं बघा आणि मला सांगा फोन करून. आणि हे तुकोबांनी 450 वर्षापूर्वी सांगितलंय. भार्या म्हणजे बायको फक्त दारापर्यंत येणार, गावातले फक्त स्मशानापर्यंत येणार, मुलं फक्त कवटी फुटेपर्यंत उभी राहणार, जळायचं मात्र तुम्हाला एकट्याला आहे. बरं, जळाले, तुमची माती झाली म्हणजे प्रवास संपलाय का? नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. माती झाली म्हणजे प्रवास संपलाय का? नाही. ह्याच्याही पलीकडे आमचा प्रवास आहे आणि त्या प्रवासाला उपयुक्त असणारी शुद्धरी आम्ही कमावली पाहिजे. लक्षात घ्या. तुकोबांनी अक्षरशः अगतिकतेने हे शब्द वापरले की आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. नाश आम्ही आयुष्याचा ज्या गोष्टींसाठी करतोय त्या गोष्टी कुठेतरी अंतर्मुख होऊन पाहिल्या पाहिजे. आताच्या तरुण पिढीला वाटतं जरा पैसा कमावला, आरशेशी बंगला बांधला, 4 व्हीलर गाडी घेतली म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं. ज्या तुकोबांचे विचार जीवनाला उद्बोधक आणि मार्गदर्शक आहेत त्या तुकोबांकडे काही कमी नव्हतं. लक्षात घ्या. तरुण मंडळी जास्त प्रमाणात तिथं. आजपर्यंत तुकोबांचं जे चरित्र तुमच्या माझ्यासमोर मांडलं गेलं, दुर्दैवानं कोणतं चरित्र मांडलं गेलं? तुकोबांचे हाल अपेष्ट आपल्याला सांगितलं, तुकोबांची गाथा बुडवलेली सांगितलं गेलं, तुकोबांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं तेही सांगितलं, तुकोबांना गावातून हाकलून देण्यात आलं तेही सांगितलं, कोपला पाटील गावीचे हे लोक, हे सगळं आम्ही ऐकलं. तुकोबांचं जे जे चरित्र आम्ही ऐकलं त्याच्यात फक्त तुकोबांच्या हाल अपेष्टा आम्ही बघितल्या. पण दुर्दैवानं आजच्या पिढीला तुकोबांची श्रीमंती कोणी सांगत नाही. आज तुमच्या गावात आलोय तुकोबांची श्रीमंती सांगून मला हा कार्यक्रम संपवायचा आहे. तुकोबांची श्रीमंती बार काही नाही का? परमार्थात मुरलेली जाणकार मंडळी आहेत माझ्यासमोर. लक्ष देऊ नाही का? आताच्या पिढीला वाटतं आम्ही 4 पुस्तकं काय शिकलो, 2000ची गुलाबी नोट आमच्या खिशामध्ये काय आली, तुकोबा आणि त्यांचा परमार्थ आम्हाला काय हलकाच वाटतं. तुकोबांची श्रीमंती सांगतो तुम्हाला. अभ्यासाचा विषय जरा बार काही नाही का? छत्रपती शिवरायांचा जेव्हा रायगडावर राज्याभिषेक सुरू झाला, शिवरायांचं नाव का घेतोय? कारण छत्रपती शिवराय आणि तुकोबाराय समकालीन होते. तुम्हाला माहिती, बऱ्याचदा आपण ऐकले छत्रपती शिवराय तुकोबांच्या कीर्तनाला, याचा अर्थ ते समकालीन होते. तुकोबारायांची श्रीमंती सांगतो तुम्हाला, बार काही नाही का? हिशोब करायचा आहे आपल्याला, ताट बसायचं सगळ्यांना. तुकोबारायांच्या मालमत्तेचा हिशोब तुम्हाला कोणीही सांगणार नाही, मी सांगतो. छत्रपती शिवरायांचा रायगडावर जेव्हा राज्याभिषेक सुरू झाला तेव्हा स्वराज्याचा उत्तराधिकारी वारसदार म्हणून कोणाची नेमणूक झाली? वारसदार. तुम्हाला सोपं करून सांगतो. जर आपण गेलो, आपण एवढे लवकर जात नाही, अजून 5-25 वर्ष आपण गेलो तर आपलं वारसदार कोण? पुतण्या. इथं कसा घोटाळा होईल? मी पुतण्या म्हणल्यावर लगेच मोठ्याने मुलगा म्हणते. तुम्हाला टवटवीत ठेवण्यासाठी हे चिमटे घ्यायला लागतात मध्ये मध्ये. तुकोबारायांची श्रीमंती सांगतो बार काय नाही का? स्वराज्याचा उत्तराधिकारी वारसदार म्हणून छत्रपती संभाजीराजेंची नेमणूक झाली. कोणाची? इतक्या लहान वयातलं संभाजीराजेंचं ते कौतुक पाहून गोव्याच्या गव्हर्नरने संभाजीराजेंना 3 भेटवस्तू दिल्या होत्या. हिशोब करायचा आपल्याला, बार काही ऐकायचं. प्रवचनाला बसलोय, काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या पाहिजे, ज्ञानात भर पडली पाहिजे. तुकोबारायांची मालमत्ता किती होती, श्रीमंती कशी होती सांगतो तुम्हाला. संभाजीराजेंचे इतक्या लहान वयातलं ते कौतुक पाहून गोव्याच्या गव्हर्नरने संभाजी महाराजांना 3 भेटवस्तू दिल्या. फार हुशार होते संभाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतचे 4 ग्रंथ लिहिले. मोठमोठ्या नीतिव्यक्त्यांना, राजकीय व्यक्तिमत्वांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा बुधभूषणम ग्रंथ संभाजीराजेंनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. कितव्या? आपली पोरं काय करतात 14व्या वर्षी? तुकोबांची श्रीमंती सांगतो तुम्हाला. इतक्या लहान वयातलं संभाजीराजांचं ते कौतुक पाहून, हुशारी पाहून
गोव्याच्या गव्हर्नरने संभाजीराजांना 3 भेटवस्तू दिल्या बक्षिसा दाखल. मी रिपीट करतो, हिशोब करायचा आहे आपल्याला. गोव्याच्या गव्हर्नरने संभाजीराजांना बक्षिसा दाखल 3 भेटवस्तू दिल्या. कोणत्या? 2 हातातली सलकडी, 1 हिऱ्यांची अंगठी. 2 हातातली सलकडी, 1 हिऱ्यांची अंगठी. या 3 भेटवस्तूंची किंमत त्या काळी होती 400 रुपये. त्या काळी होती. हे त्या काळी का म्हणतोय? त्या काळी रुपयाला किंमत होती. आता रुपया घसरला. कुणामुळं? त्या काळी या 3 भेटवस्तूंची किंमत होती किती? बोलत चला, हिशोब करायचा आपल्याला. किती? 400. मग तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे 400 आहेत का? नाही. तेव्हा नाणी होती, चलन होती. आता रुपया झाला. तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे किती होतात? तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे किती होतात हे पाहण्यासाठी इतिहासकारांनी, अभ्यासोतज्ञांनी, शास्त्रकारांनी काय केलं? तेव्हाचे 400 रुपये आत्ताच्या किमतीत कन्वर्ट केले, परावर्तित केले. उत्तरादाखल निष्कर्षांती त्यांच्या लक्षात आलं, तेव्हाचे 400 रुपये आत्ताचे 1100 कोटी रुपये. तेव्हाचे 400, आत्ताचे. तुम्ही लगेच हा करू नका, आपला हिशेब पुढे अजून. तेव्हाचे 400, आताचे किती? 1100 कोटी. आता माझ्या बाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हाचे 400 रुपये जर आताचे 1100 कोटी होत असतील तर त्या काळची आमच्या तुकोबारायांची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? करा हिशोब. मी टिकून बसतो 10 मिनिट. कॅल्क्युलेटर असेल, हिशोब करा. कोणी सीए असेल तुमच्या संपर्कात, त्याला विचारा. बोट मोजू नका, बोटावर नाही हिशोब होतो. तेव्हाचे 400 रुपये जर आताचे 1100 कोटी होत असतील तर त्या काळची तुकोबाराय आमचे फकीर नव्हते हो. 20 पिढ्यांची सावकारकी होती तुकोबारायांच्या घरी. तुकोबारायांच्या श्रीमंतीचं अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. हे जरा पटलं नसेल, अजून एक देतो. जेव्हा तुकोबारायांच्या दुसऱ्या लग्नाची वेळ आली ना, तर पुणे प्रांतातल्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या गुळवे सावकारांनी त्यांची एकुलती 1 पोरगी तुकोबारायांना देणं हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तुकोबारायांसारखा श्रीमंत पुरुष त्यावेळेला पंचक्रोशीत दुसरा कोणी नव्हता. गुळवे सावकारांनी त्यांची एकुलती 1 पोरगी त्यांना दिली होती. ते मग तेव्हाचे 400 रुपये आताचे 1100 कोटी. मग त्या काळची तुकोबारायांची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? झाला का हिशोब तुमचा? मला उत्तर माहिती आहे, सांगू? मला हिशोब करूनच यायला लागतं करून. तेव्हाचे 400 रुपये आताचे 1100 कोटी. तेव्हाचे तुकोबारायांची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? उत्तर ऐकायचे? तुमचा काही मूड नाही दिसत. तेव्हाचे 400 रुपये आताचे किती? 1100 कोटी. त्या काळची 3000 कोटीची मालमत्ता आताची किती? ऐका. सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, डोनाल्ड तात्या ट्रम्प, ही जी मी नावं घेतली ना, त्या सगळ्यांचा काळा आणि पांढरा पैसा जरी एकत्र केला तरी एवढी प्रॉपर्टी गोळा होणार नाही. एवढे आमचे तुकोबाराय श्रीमंत होते. काय तुमच्या माझ्याकडे? त्यांच्या एवढं आहे का? काय तुमच्या माझ्याकडे? आमच्या पोराच्या वरच्या खिशात गुलाबी 2000ची नोट आली का ते छाती काढून चालत, मुस्काड आणावं. दारात 4 व्हीलर गाडी आली, आरशीची बंगला झालं, त्यांना वाटतं आयुष्य सार्थक झालं आयुष्याचं. तुकोबारायांनी नेमकं इथं बोट ठेवलंय, नका करू ना अशा आयुष्याचा. ज्या गोष्टींना तुम्ही तुमचं आयुष्य मानून बसलाय त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध केल्याशिवाय तुमच्या जीवनाला परिपूर्णता येणार. मी मगाशी उदाहरण देऊन गेलो. वैऱ्याच्याही डोक्यावर हात ठेवणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचे वारसदार आम्ही स्वतःला म्हणून घेतो. त्यांच्या नखा एवढी जरी वैचारिक पातळी आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवली तर आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. दशकिऱ्या घाटावर दशकिऱ्या विधीला गेल्यानंतर, एखाद्याच्या श्राद्धाला, पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रवचन ऐकताना फक्त माना हलवणं गरजेचं नाही, जन्ममृत्यूच्या गोष्टी करणं गरजेचं नाही. आमचे आयुष्य जे समोर उरलंय त्या आयुष्याकडे आम्ही दुरुस्ती करण्याच्या हेतून पाऊलं टाकली पाहिजे. आणि इथं बसलेल्या प्रत्येकानं घरी जाताना हा जर निश्चय केला की मी आजपासून
माझ्या जीवन पद्धतीमध्ये, माझ्या आचरणामध्ये, माझ्या वागण्या बोलण्यामध्ये संत साहित्याचा विचार करून नक्कीच बदल केल्याशिवाय राहणार नाही. ती खऱ्या अर्थानं सरांच्या चरणी वाहिली गेलेली श्रद्धांजली ठर. अजून याच्यापेक्षा कोणती श्रद्धांजली? कीर्तन प्रवचन हे परिवर्तनाची व्यासपीठ आहे. इथं आल्यानंतर परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आम्ही कीर्तन प्रवचनातून पोटतिडकीनं तुम्हाला संतांचे दाखले द्यायचे, संतांची चरित्र सांगायची आणि तुम्ही बसल्या जागी म्हणायचं खरंय 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 आणि घरी गेल्यानंतर जैसे थे. इथं बदल होणं गरजेचं आहे, इथं परिवर्तन होणं गरजेचं आहे. आता मी बोललो व्यसन करू नका, चांगल्या मार्गाला जा, वाम मार्गाला जाऊ नका. व्यसनावर जर मी मार्गदर्शन केलं तर मला सांगा, इथं तुमच्यापैकी किती जण असे आहेत की प्रवचन संपल्यानंतर किती जणांना असं वाटेल की आजपासून तंबाखू सोडून द्यावी? मी म्हणत नाही तुम्ही सगळे तंबाखू खात असाल, पण जे कोणी खात आहेत, आज महाराजांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या, प्रबोधन केलं, व्यसन करू नये वगैरे सांगितलं. प्रवचन संपल्यानंतर किती जणांना वाटेल आजपासून आपण तंबाखू सोडून द्यावी? वाटेल का? आणि जर उत्तर तुमचं नकारार्थी असेल तर हे सगळं चाललंय कशासाठी? करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी. आणि हे सगळं निराशाजनक चित्र तुकोबारायांनी पाहिलं असावं आणि मग तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला सांगितलं तुकोबारायांनी. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होते. तुकोबारायांचा अभंग आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्त मला थोडस विषयाची मर्यादा येते, आता मला अधिक अजून ठळक मुद्द्यांवर या ठिकाणी भाष्य करायचं होतं. आणि आणखी एक मुद्दा असा आहे की इथं जेवढी लोक मला उपस्थित झालेली पाहायला मिळत आहेत, इथं येणाऱ्या प्रत्येकाचं येण्यामागचं प्रयोजन वेगवेगळं आहे. म्हणजे सांगणारा जेवढा तळमळीनं सांगतो, ऐकणारा तेवढा तळमळीनं ऐकत असेल अशातला काही भाग नसतो. आता काही जण चाचर परिवाराचे नातेवाईक आहेत म्हणून आजच्या कार्यक्रमाला आलेत, काही जण चैतन्य महाराजांचं प्रवचन आहे म्हणून येऊन बसलेत, आणि काही जणांना घरी काही कामही नाही आज म्हणून येऊन बसलेत. हे प्रत्येकाच्या येण्यामागचं प्रयोजन आहे. मी सांगतोय कशासाठी? सांगणारा किती आवडीनं सांगत असला तरी ऐकणारा तितक्या आवडीनं ऐकतोय का हे सुद्धा पाहणं वाक्याचं काम असतं. आता तुमचे चेहरे मला सांगते. एके ठिकाणी कीर्तनाची वेळ होती 9 ते 11 आणि 11:30 वाजले तरी कीर्तन चालूच. ती 60 वर्षाची म्हातारी आजी होती शेवट बसलेली, तिने घेतला गोटा, दगड. गोटा कळतो ना? मी खेड तालुक्यातला, तुम्ही पुरंदर तालुक्यातले, शेजारीच्या. आपली जरा मागं झाली होती भांडणं विमानतळावरून, पण आता मिटले. आता तुम्हाला नाही मला नाही, बसा बोंबलं. ते गेलं सोप्याला. ते मी म्हणलं आमच्या तरी जमिनीचे भाव वाढू द्या. बरं इकडे आल्यावर मला वाटलं तुम्हाला पाहिजे असून तुम्ही म्हणताय आम्हाला नको. मग अजित दादा म्हणले दोघं मरू द्या तशी. सांगणारा जेवढा आवडीनं सांगतोय, ऐकणारा तेवढा आवडीनंच ऐकत असेल असं नाही. त्या आजीनं घेतला असा गोटा आणि ती अशी इकून इकडं फिरत होती दगड घेऊन. आता मी म्हणलं आपलं काही डोकं राहत नाही. मीच कटाळून तिला माईक मधूनच विचारलं, म्हणलं आजीबाई कशाला घेतलाय तो गोटा, कशाला घेतलाय तो दगड? एकदाचा फेकून तरी मारा, मरू दे, आमचा जीव गेला तर गेला. कशाला तो दगड घेतलाय? म्हणली महाराज तुमच्यासारखे कीर्तनकाराला कोणी दगड मारीन का? तुमच्यासारख्याला कोणी दगड मारीन? म्हणलं मग तो दगड घेतलाय कशाला? म्हणजे तुमच्यासारख्याला तर बोलावतो पण त्याचं टाळकं फोडायचं मला. सांगणारा जेवढा आत्मीयतेनं सांगतो, आवडीनं सांगत राहतो, ऐकणाऱ्यांनाही तितकी आत्मीयता आहे का हे तपासून पाहणं गरजेचं असतं. आणि म्हणून जाता आता एवढंच सांगेल, विनोदाचा भाग सोडा, की लहान लहान मुलं तुमच्या अंगा खांद्यावर वाढताना खेळताना दिसत आहेत. येणाऱ्या पिढीला जर सुसंस्कृत घडवायचं असेल मायबापांनो, त्यांना वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार द्या. मला सगळे म्हणायचे की तरुण पिढी, आजची पिढी, तरुण पिढी ज्ञानोबा तुकोबांचे विचार ऐकणार नाही, अभंग ऐकणार नाही, ओव्या ऐकणार नाही. या पठ्ठ्यानं गेल्या 2 वर्षात सगळ्या तरुण पिढीला अभंगच ऐकायला लावलेत मोबाईलवर. याच्या पलीकडे दुसरं काही काम केलं नाही. कोण म्हणतं ऐकणार नाही, कोण म्हणतं ओव्या ऐकणार नाही, कोण म्हणतं अभंग ऐकणार. अरे त्यांना पटेल अशा, समजेल, रुचेल अशा पद्धतीनं आपण मांडलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. तरुण पिढीला का म्हणून अभंग आवडणार नाहीत, का ओव्यांचा अर्थ कळणार नाही, सांगणारा त्या पद्धतीचा असायला हवा. सांगणारा त्या पद्धतीचा असेल. एखादं बारीक बाळ जसं औषध घ्यायला नको म्हणतं, मग आई जसं त्याला गोंजारून नांदवून. आता माझी तब्येत बरी नव्हती, मी काल गेलो होतो डॉक्टरकडे. इंजेक्शन देताना डॉक्टर मला विचारायला लागले, महाराज काल कुठं होते, उद्या कुठे?
त्यांना काय घेणं नाही मी पुढं गावलताना, पण ते इंजेक्शन दिलेलं कळलं नाही पाहिजे, हा त्यांचा उद्देश. नादवायचा. मग आताच्या पिढीला जर हे कडू औषध पाजायचं असेल तर ते असं गोंजारून नादवून पाजलं पाहिजे. आणि ते नादवण्याचं काम मला चांगल्या पद्धतीनं जमतंय. तुम्ही मागच्या 1 तासात बघितलं, तुम्ही नादवलेत चांगले. रस्त्यानं प्रवास करताना तरण्या बांडपोरांचे फोटो दिसतात बॅनरवर, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून. वाईट वाटतं. हे काय मरायचं वय का? 25-30 मरायचं वय. आज बापाला वेळ आली मुलाला खांदा द्यायची. कशामुळे? आपली तरुण पिढी आचरण विसरली, मर्यादा विसरली, गुन्हेगारीच्या व्यसनांच्या आहारी जायला लागली. येणारी पिढी जर सुसंस्कृत घडवायची असेल तर एकच उपाय, ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचारांनी त्यांचं आयुष्य आपण समृद्ध केलं पाहिजे. लक्षात घ्या. कीर्तन प्रवचनाला गेलं पाहिजे, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. कारण ही एकमेव जागा आता अशी उरली जिथं चांगलं ऐकायला मिळतं. एकमेव. इथून तुम्ही या मंडपातून उठले, बाहेर गेले, तुम्हाला फक्त निंदा नालच ते ऐकू येणार, बस. याच्या पलीकडे काही नाही. लोकांची उणी दुनी चांगलं ऐकायला मिळेल अशी एकमेव जागा म्हणजे कीर्तन प्रवचनाचं व्यासपीठ आहे. मग इथं आलं पाहिजे. हे सगळे अनमोल विचार आत्मसात केले पाहिजे. ज्ञानोबा तुकोबारांची वचनं आम्ही आमच्या कानावर पडली पाहिजे, आलं पाहिजे. आता काही जण दिसतात कीर्तन प्रवचनाचा अपप्रचार करताना, तिकडं लक्ष द्यायचं नाही. मला एक जण म्हटला की महाराज, माझ्या मेवण्यानं मला सांगितलं कीर्तनाचा काय जाऊन उपयोग नाही, काय तथ्य नाही, ते म्हाताऱ्या लोकांचा कारभार आहे सगळा, काय तथ्य नाही कीर्तनात जाण्यात. आता मला त्याचा छडा लावायचा होता. मी गेलो त्याच्या मेवण्याक, म्हणलं तू असं म्हणलाच कसं काय, कीर्तनात तथ्य नाही म्हणजे आम्ही येडे का? कीर्तनात तथ्य नाही असं कसं काय म्हणलं तू? मला छडा लावायचाच होता. तो म्हणला महाराज काय नाही, सासरवाड्याला गेलो होतो, बायकोनी तिकडं पिठलं केलं होतं, भाकर केली होती, ते खाऊन मला सुचलं. मी म्हणलो काय कीर्तनाला जाण्यात अर्थ आहे? मला छडा लावायचाच होता. मी गेलो त्याच्या सासरवाडीला, म्हणलं याला काय खायला घातलंय, असं बराडायला लागले, कीर्तनात काय तथ्य नाही, अर्थ नाही. त्याची बायको म्हणली काय नाही, ते डाळीच्या पिठाचं बेसन केलं होतं. म्हणलं डाळ कुडून दळून आणली होती, मला छडा लावायचाच होता. कीर्तनात तथ्य नाही म्हणजे काय साधं विधान केलं का त्याने? ते डाळ ज्या गिरणीतून दळून आणली त्या गिरणीत मी गेलो. मी त्या भैयाला विचारलं, म्हणलं कोणती डाळ दिलेली आहे, बराडायला लागले. म्हणलं आपली रेग्युलर सगळ्यांना डाळ दळून देतो, त्यालाही डाळ दळून दिली. म्हणलं काहीतरी घोटाळा झालेला तुला आठवतो का? म्हणलं काहीच नाही, त्याला दिली डाळ दळून. म्हणलं हे असं का बराडत आहे, कीर्तनात जाण्यात काही तथ्य नाही, अर्थ नाही. मी थोडासा बाहेर आलो, त्या गिरणीवाल्याने परत हाक मारली, मला इकडे या, मला आठवलं. म्हणलं काय? म्हणलं नेमका त्यांच्याच पिठाच्या डब्यात कुत्र्याने तोंड घातलं होतं. म्हणलं कुठल्या तरी कुत्र्याने तोंड घातलेल्या पिठाचं बेसन खातून म्हणतो कीर्तनात तथ्य नाही. इथं आलं पाहिजे, चांगलं ऐकायला मिळेल असं एकमेव व्यासपीठ उरलंय ते कीर्तन प्रवचनाचं व्यासपीठ. बाकी उरलंय कुठं? चांगलं उरलंय. आज मी ट्रेंडिंग मध्ये असण्याचं कारण काय? कारण सोशल मीडियावर लोकांना चांगल्या गोष्टी ऐकायच मिळत नव्हत्या. कुणी नाचत आहे, चांगली खानदानी लोक त्या टिकटॉकवर नाचत होती. येडी झाली लोक घरी बसल्या बसल्या. कुणी उठसूट नाचतोय, व्हिडिओ काढतोय, टाकितोय त्याच्यावर. चांगलं काय ऐकायच भेटाना लोकांना. म्हणलं आपण काहीतरी चांगलं सांगितलं पाहिजे लोकांना. आणि आनंद आहे की ते मोठ्या प्रमाणात स्वीकारलंय लोकांनी, आनंद आहे. कीर्तन प्रवचनाचं व्यासपीठ हे एकमेव असं ठिकाण उरलंय जिथं चांगलं ऐकायला मिळत. प्रवृत्त करा आपल्या येणाऱ्या पिढीला की त्यांनी या व्यासपीठासमोर आलं पाहिजे, बसलं पाहिजे, ज्ञानोबा तुकोबारांचे विचार आत्मसात केले पाहिजे. प्रवृत्त करा त्यांना इथे येण्यासाठी, प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना. आम्ही कीर्तनातून सांगायचं की येणाऱ्या पिढीला हरिपाठ शिकवा, आम्ही कीर्तनातून सांगायचं येणाऱ्या पिढीला गाथा शिकवा. अहो महाराज आम्हालाच माहित नाही गाथ्यामध्ये हरिपाठामध्ये किती अभंग आहेत आणि आम्ही पोरांना काय सांगणार? साध्या साध्या गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यातल्या दुरुस्त करून घेतल्या पाहिजे. मुलांचे आई वडील म्हणून संसाराचा गाडा ओढत असताना तुम्हाला दोघांचं कर्तव्य आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत घडवणं. दोघांचं, कोणाचं? आईचं सुद्धा आणि वडिलांचं सुद्धा. हे थोडंसं सामाजिक विषयावर भाष्य करतो मी. जगद्गुरु तुकोबा आज वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते फक्त तुकोबांच्या त्यागामुळे नाही, त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा त्यामागे तेवढा त्याग होता. तुकोबांनी स्वतः त्यांच्या अभंगामध्ये बायकोला नावं ठेवली आहेत. तुका म्हणे बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा. बाईला काय, बायकोला काय म्हणलं तुकोबारांनी? कर्कशा. म्हणजे काय? कटकट करणारी, नीट न राहणारी, आंगळ वंगळ दिसणारी. तुकोबारांनी स्वतःच्या बायकोचं वर्णन कर्कशा म्हणून केलं.
पण तुकोबांच्या बायकोचा जेवढा त्यांच्या पाठीमागे त्याग होता तेवढा कोणाचा नाही. हे प्रपंचामध्ये दोघांची किती त्यागाची भूमिका असली पाहिजे म्हणून सांगतो. थोडस फोडून सांगतो. एखाद्या स्त्रीला आपल्या जीवनात शृंगाराच्या पलीकडे काही महत्वाचं नसतं. एखाद्या स्त्रीला काय पुरुषाला सुद्धा शृंगाराच्या पलीकडे काही महत्वाचं नसतं. आता तुम्ही इकडे प्रवचनाला येताना कार्यक्रमाला येताना किमान एकदा तरी आरशात बघितलंच असेल ना कसा दिसतो. महिलांचं तर काय ते वेगळाच विषय. पण तुम्ही सुद्धा घराबाहेर पडताना एकदा तरी आरशासमोर आपलं नाना पाटेकरवाणी. माझं सांगायचा मुद्दा काय की एखाद्या स्त्रीला शृंगाराच्या पलीकडे काय महत्वाचं नसतं. शृंगार शब्दाचा अर्थ कळतो ना तुमचं मराठी कच्चा असेल बहुत. शृंगार मेकअप. शृंगाराच्या पलीकडे एखाद्या महिलेला महत्वाचं काहीच नसतं. तरी सुद्धा उभ्या हयातीत आयुष्यभर तुकोबांच्या बायकोनं कधीही शृंगार केला नाही. काय कमी होतं का? वाटलं असतं 50 तोळे अंगावर घालून फिरावं तर काही शक्य नव्हतं. एवढी मालमत्ता होती. मगाशी मालमत्ता सांगितली तुकोबांची तुम्हाला. वाटलं असतं 50 तोळे घालून मिरवावं, निवडणूक लढवावी, बॅनरवर फोटो टाकावा, सगळं जमलं असतं ना. नाही, आयुष्यभर कधीही त्यांच्या पत्नीनं शृंगार केला नाही, नटाफटा केला नाही. कारण काय? इच्छा नव्हती का? होती ना. पण मी जर शृंगार केला, मी जर नटाफटा केला, मी जर शृंगार केला, मी जर नटून थटून माझ्या नवऱ्यासमोर उभी राहिले तर माझ्या नवऱ्याचं लक्ष माझ्यातच गुंतून राहील. समाजसेवेपासून त्याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून आयुष्यभर त्या मातेनं शृंगार केला नाही. आपला नवरा समाजासाठी दान केला. हे जिजाऊ मातेचा, आपल्या आवलीचं, तुकोबारायांच्या बायकोचा सगळ्यात मोठा त्याग आहे, सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला घडवत असताना फक्त बाप म्हणून नाही, फक्त आई म्हणून नाही, तर माता पिता या दोघांचंही तितकंच प्रखरतेनं, प्रकर्षानं इथं कर्तव्य आपल्याला दिसतं की आपल्या येणाऱ्या पिढीला जर सुसंस्कृत आणि सुशिक्षित घडवायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. आज वारकरी संप्रदायाचा पाईक, एक युवा कीर्तनकार म्हणून माझं तुम्हा सर्वांना अगतिकतेचं सांगणं असेल, मी तुमच्या मुलासारखं आहे. वातावरण फार भयानक झाले, वैचारिक प्रदूषण वाढले. 17-18 वर्षाची मुलं, त्यांना गुन्हेगारीचं आणि व्यसनांचं आकर्षण उधाणी येत नाही बोलण्यासाठी. पण पुनश्च एकदा आज पुण्यस्मरणानिमित्त आज या चाचर परिवाराच्या दुःखात सहभागी होत असताना शेवटची श्रद्धांजली सरांना आपण वाहूया. सरांचे सुपुत्र आकाशदादा चाचर या सगळ्या परिवाराने माझ्याशी संपर्क करून मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तुम्हा सर्व मान्यवरांच्या समोर संत साहित्याचे विचार मांडण्याचा अवसर, संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. पुनश्च एकदा उपस्थित असलेल्या